काय माझी वाणी मानेल संतासे, 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 रंजवू चित्तासे आपोलिया, रंजवू चित्तासे आपोलिया, काय माझी वाणी मानेल संतासे, काय माझी वाणी मानेल संतासे, रंजवू चित्तासे आपोलिया, रंजवू चित्तासे आपोलिया, काय माझी वाणी मानेल संतासे, मानेल संतासे, काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासे आपुलिया, वैष्णव तो जया अवघी देवावरी, माया नाही अनेक प्रमाण, तन धन तृण जन प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे, हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरुष्ण ज्ञानेश्वरी तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय वैष्णवाचं आंतरिक लक्षण सांगतात. बसणारे मंडळी, अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी, अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी, अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी, अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा, भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे, काय निमित्तानं आहे, आपल्या सर्व मंडळी ज्ञात आहे. आम्हा सर्वच महाराज मंडळीवर बंधुवत प्रेम करणारे आमचे शिवाजी भैया, त्यांनी सुंदर अशी आपल्या हैदराबाद नगरीमध्ये वास्तू बांधली आणि त्या वास्तूच्या वास्तुशांतीनिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. मी खरं सांगू, माणसाच्या जीवनातल्या कोणत्याही गोष्टीची सुरुवात देवापासून झाली पाहिजेत महाराज. तुम्ही म्हणसाल महाराज का? अरे लोक वाईट कामाची सुरुवात जर देवापासून करत असेल तर आपण चांगल्या कामाची सुरुवात देवापासून का नाही केली पाहिजे? अरे एखादा दारूचा दुकानदार असेल, सकाळी सकाळी 7 वाजता ज्यावेळेस तो दारूचं दुकान उघडतो ना महाराज, तो पहिलं दुकानात गेल्यानंतर पहिली अगरबत्ती घेतो, देवाला ओवाळतो, देवाला सांगतो, देवा माझा धंदा थोडा चांगला होऊ दे. एखादा कसाही असू द्या, त्यानं जर बकरा कापला आणि बकरा लटकवला, गिऱ्हाईक येण्याच्या अगोदर तो त्याच्या अल्लाला मानत असेल, ज्याला त्याला मानत असेल, तो पहिली अगरबत्ती लावतो. काय म्हणतो देवाला माहितीये का? की देवा माझा धंदा चांगला होऊ दे. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, चोर चोरी करण्यासाठी चालला तरी देवाचं चिंतन करून जातो, बजरंग बलीच्या मंदिरात दर्शन घेऊन जातो. मग लोक वाईट कामाची सुरुवात जर चांगल्या कामापासून करत असेल तर बसणारी मंडळी, आपण आपल्या जीवनाची सुरुवात का देवापासून नाही करू? महाराज सांगतात, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी, मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनो हरी. बसणारे मंडळी, अमंगलाला सुद्धा मंगल करण्याची ताकद जर माझ्या भगवंताच्या भजनामध्ये असेल तर निश्चित आपण त्या कार्याची सुरुवात भगवंतापासून केली पाहिजेत. सुंदर अशी वास्तू त्यांनी उभारली आणि त्या वास्तूच्या वास्तुशांतीनिमित्त, गृहपूजनानिमित्त सकाळच्या सत्रातली सेवा माझ्या वाटेला आलेली. अगदी सुंदर नियोजन केलंय महाराज. मला आनंद वाटतो. आपला माणूस
एखाद्या क्षेत्रामध्ये मोठा झाला तर आपल्या माणसाने त्याचं कौतुक केलं पाहिजे महाराज. अरे कुठं राहिलंय हैदराबाद, कुठं राहिला आपला लातूर जिल्हा. एका छोट्याशा कुटुंबामध्ये एका गरीब घरामध्ये जन्माला आलेलं लेकरू इथं येऊन जर एवढं मोठं अस्तित्व निर्माण करत असेल तर मला तरी असं वाटतं आपण आपल्या माणसाचं तोंड भरून कौतुक केलं पाहिजेत महाराज. आपण आपल्या माणसाचं नाही कौतुक करायचं तर बाकीचे लोक कसे करतील, बरोबर आहे का नाही. आणि मी तरी या मताचा महाराज आहे. त्यांची एक बिल्डिंग झाली, मला तर असं वाटतं दरवर्षी एक बिल्डिंग हो आणि त्यानिमित्त आमचं कीर्तनही होईल आणि तुम्हाला ऐकायला भेटेल, बरोबर आहे का नाही. कारण बिल्डिंगचं उद्घाटन करायचं असेल तर वास्तुशांती करायची असेल तर ते दुसऱ्या महाराजाला तर काही आणू शकत नाहीये. त्यांचे ठरलेले महाराज आहे पुरुषोत्तम महाराज आणि सोपान महाराज. काही काही माणसं एकनिष्ठ असतात महाराज. कसे असतात? एकनिष्ठ. एक नाम केशा म्हणतात त्याला, एक नाम केशा. ते एखाद्या माणसाची अशी श्रद्धा असती त्याच्या पुढे तुम्ही कोणाला जरी उभं केलं तर ते म्हणतील नाही 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 आम्हाला हाच बाबा पाहिजेत, बरोबर आहे का नाही. काही काही लोकांचं कसं जसे नेते बदलतात तसे काही काही बावळे महाराज लोक बदलतात महाराज. जसं नेते पक्ष बदलतात ना, सकाळी एका पक्षात, दुपारी एका पक्षात, संध्याकाळी तिसऱ्या पक्षात. काही लोकांना जसे पक्ष बदलायची सवय तसे बऱ्याचशा लोकांना महाराज लोक बदलायची सवय. त्याला विविचारी भक्ती म्हणतात. कोणती? विविचारी. आदिल्या भरतारे कामनोय पुरा आणि म्हणून विविचारा टेकलिया. आणि हे आमच्यावर निष्काम प्रेम करणारी व्यक्ती आहे, बंधुवत प्रेम करणारी व्यक्ती आहे. वास्तविक काल सकाळी मी वळगला होतो. वळगून 500 किलोमीटर बुलढाण्याला गेलो आणि बुलढाण्याहून रात्रभर प्रवास करून आमच्या शिवाजी दादासाठी आलो. मी नारदाच्या गादीवर सांगतो तुमच्याऐवजी दुसरं कोणाचं जरी कीर्तन असतं तर 101% आप जिस ग्राहक को फोन लगा रे ओ ग्राहक ने अपना फोन बंद कर दिया है, बंद करून आराम केला असता. पण हे नुसते कार्यक्रमापुरते मंडळी नाहीये, आमच्या कुटुंबातले मंडळी आहे. भावासारखं आम्हाला जपतात. म्हणून त्यांच्या प्रेमास्तव तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. विठाला विठाला विठाल 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 विठाल. अभंग तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. लक्ष देऊन ऐका. अगदी सुंदर चिंतन करायचं आपल्याला. तुम्ही तसं ताण नका घेऊ. मला 10,000 लोक जरी असले तरी मी कीर्तन तसंच करणार आहे आणि मला 10 लोक जरी असले तरी कीर्तनात काही बदल होत नाहीये. एकदम सुंदर माईक सिस्टीम आहे, गोड वादक आहे, टाळकरी भरपूर आहे. तुम्ही सगळे जरी झोपले तरी मी कीर्तन करणार म्हणजे करणार. कीर्तनात काही बदल होत नाही कारण मी 500 किलोमीटरहून तुमच्यासाठी आलो ना. मी कीर्तन करणार करणार आणि करणार. अभंग तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये आवाज कमी करे, शिट्टी नाही मारला पाहिजे माईक. अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय वैष्णवाचा आंतरिक लक्षण सांगतात. लक्ष देऊन ऐका. शास्त्रामध्ये वैष्णवाचे 4 प्रकार आहे. अधम 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 मध्यम आणि चौथा उत्तम. 4ही वैष्णव मी तुमच्या समोर ठेवतो. अधम जो वैष्णव आहे तो कधीच देवाचं चिंतन करत नाही. आता एवढं सुंदर नियोजन आमच्या शिवाजी दादाने केलंय. बरेचसे लोक आजूबाजूला असतील पण ती इकडे येऊन पाहत नाही, बरोबर आहे का नाही. असं समजावं त्यांच्या नशिबात कीर्तन नाही. कीर्तनाला आले तरी चालते, बिचारे जेवायच्या टायमाला टायमावर येतील, त्यामुळे आपण त्यांचा लोड घ्यायचा. अधम या शब्दाचा अर्थ आहे नास्तिक. नास्तिक माणसाचं वर्णन करत असताना भागवतामध्ये वेण राजाचं चरित्र वर्णन केलंय शुकाचार्याने. राजा सांगतात, राजा परीक्षितीला सांगतात, हे राजा ऐक, यदा वेदेषु देवेषु गोषु प्रेषु साधुषु धर्मीमय विद्वेषु सवाषु विनश्यती. जो वेदाला मानत नाहीये, जो शास्त्राला मानत नाही, थोडा विको दे, जो वेदाला मानत नाही, जो शास्त्राला मानत नाही, जो गाईला मानत नाही, जो धर्माला मानत नाही, त्याला नास्तिक म्हणतात. मग महाराज नास्तिक माणसाचा विचार करायचा नाही. दुसरा आहे तो आधम. काही लोक कीर्तनाला नाही येत पण जेवायला टायमावर येतात. मग जे येतच नाही त्याच्यापेक्षा हा बरा आहे. एक वेळचा प्रसंग आहे. अकबर बादशाहने बिरबलाला प्रश्न केला, बिरबल जी मालक, कितवी शिकलाय रे तुझा मुलगा? बिरबलाने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखे. राजे साहेब, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. जे मुलं भरपूर काही शिकलेले त्यांच्यापेक्षा माझा मुलगा थोडा कमी शिकलेला आहे आणि जे काहीच शिकले नाही त्यांच्यापेक्षा माझा मुलगा थोडा जास्त शिकलेला आहे. नाही कळलं तरी माना हलवा, आपल्याला पुढे चालायचंय, बरोबर आहे का नाही. तिसरा जो वैष्णव आहे तो मध्यम वैष्णव आहे. मध्यम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात, बाबा तो स्वतःही देवाचं चिंतन करतो आणि त्याच्या सहवासामध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवाला देवाचं भजन करण्यासाठी प्रवृत्त करतो. नाशिकला एक खूप मोठे संन्यासी महाराज होऊन गेले. त्यांचं जीवनचरित्र वाचण्याचा योग माझ्या जीवनामध्ये आलाय. त्या संन्यासी महाराजांच्या आश्रमाजवळ एक जिल्हा परिषदची शाळा होती. कोणाची शाळा होती? जिल्हा परिषदची. दुपारची शाळा सुटली की मुलं त्या आश्रमामध्ये खेळण्यासाठी जायचे. ते साधू महाराज सांगायचे, ए पोरांनो इकडे या, ए मुलांनो इकडे या. आणि ते मुलं त्या साधू महाराजाकडे गेले की ते साधू महाराज काय करायचे, त्यांना 4 आणे 10 पैसे 20 पैसे द्यायचे, चॉकलेट द्यायचे आणि त्या पोरांना सांगायचे, पोरांनो ऐका ना,
मला राम राम म्हणून चिडवा. आता पोरांना चॉकलेट खायला भेटायचे, गोळ्या भेटायचे. पोरं त्या साधूकडे गेले की म्हणायचे, ए राम आलाय रे, ए राम आलाय रे, ए राम आलाय रे. मुलं पुढं पळायचे आणि साधू महाराज त्या मुलांच्या पाठीमागं पळायचे. पण साधू महाराज त्या मुलांच्या पाठीमागं पळत असताना साधू महाराजांच्या डोळ्यामधून आनंद अश्रू यायचे. तो साधू विचार करायचा, जरी हे मुलं मला चिडवत असल, जरी हे मुलं मला त्रास देत असल, तरी पण मी यांच्या मुखातून भगवंताचं नामस्मरण करून घेतोय. प्रमाण किती गोडे पहा. सेवितो हरस वाटितो अनेका, 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 सेवितो हरस वाटितो अनेका. यारे होऊ नका रान भरी, यारे होऊ नका रान भरी, विटेवरी जाचे पाहुणे समान, विटेवरी जाचे पाहुणे समान. ह्यारे होऊन रान भरी, ह्यारे होऊन हे रान भरी, विटेवरी जाचे पाहुणे समान, विटेवरी जाचे पाहुणे समान. सेवितो हा रस वाटितो आणि का घ्यारे होऊ नका रान भरी. मध्यम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात, ओ बाबानो, तो स्वतःही देवाचं चिंतन करतो आणि त्याच्या सहवासामध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवाचं देवाचं भजन करण्यासाठी प्रवृत्त करतो. चौथा जो वैष्णव आहे तो उत्तम वैष्णव आहे. उत्तम वैष्णवाचं वर्णन करत असताना महाराज सांगतात, उत्तम वैष्णवाच्या सहवासामध्ये येणाऱ्या सजीव गोष्टी देवाचं चिंतन नाही करतो, उत्तम वैष्णवाच्या सहवासामध्ये येणाऱ्या निर्जीव वस्तू सुद्धा देवाचं भजन करतात. रामायणामध्ये नाथबाबाने एक ओवी खर्च केली, किती सुंदर आहे पहा. निमिषार्थ तुटील वक्षण जेन सोडी ती हरिचरण, ते वैष्णवा माझी अग्रगण्य, राया ते जाण उत्तम भक्त. बसणारी मंडळी, हनुमंतराय सीता शोधण्यासाठी लंकेत निघाल्यानंतर प्रभू रामचंद्रासमोर हात जोडले. प्रभूजी, मी आई साहेबाला शोधण्यासाठी लंकेमध्ये चाललो, पण असं ऐकलंय की रावणाच्या 80,000 बायका आहे, अनेक राक्षसांच्या अनेक बायका आहे, मी माझ्या आई साहेबाला कसं ओळखू? हनुमंतरायला प्रभू रामचंद्राने सांगितलं, हनुमंता, तुझी सीताई साहेब ज्या वाटिकेमध्ये असेल ना रे दादा, तिथले सर्व पशु पक्षी श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. बसणारे मंडळी, सीताई साहेबाच्या सहवासातले राक्षस देवाचं चिंतन करत होते, यात नवल नाहीये. झाडावरचे पशु पक्षी देवाचं चिंतन करत होते, यात नवल नाहीये. सीताई साहेबाकडे येणारी हवा सुद्धा प्रभू रामचंद्राचा ध्वनी घेऊन येत होती. काय गोड प्रमाण तो कोबरायचंय पहा. राम जानकी जीवन योगियाचे निज ध्यान, राम राजीव लोचन, हो तुका चरण वंदित से, राम राजीव लोचन, लोचन राम जानकी जीवन योगी याचे निज ध्यान, राम राजीव लोचन तुका चरण वंदित से. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो बले, कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. बसणारे मंडळी, उत्तम वैष्णवाच्या सहवासामध्ये येणाऱ्या सजीव गोष्टी देवाचं चिंतन करतात, नवल नाहीये. उत्तम वैष्णवाच्या सहवासामध्ये येणाऱ्या निर्जीव वस्तू सुद्धा देवाचं भजन करतात.
4 प्रकारचे वैष्णव मी तुमच्या समोर ठेवले. अधम, 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 मध्यम आणि चौथा उत्तम. वैष्णवाचे 2 लक्षण, एक बाह्य लक्षण आणि दुसरं आंतरिक लक्षण आहे. बाह्य लक्षणाचं वर्णन करत असताना महाराज सांगतात, ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ. ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदय कळवळा वैष्णवाचा. हृदय कळवळा वैष्णवाचा. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. बसणारे मंडळी, वैष्णवाचं लक्षण सांगत असताना महाराजांनी सांगितलंय, ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे आणि ज्याच्या कपाळाला गोपी चंदन टिळा आहे त्याला वैष्णव म्हणा. काही लोक म्हणतील, महाराज अहो ज्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे, ज्यांच्या कपाळाला गोपी चंदन टिळा आहे, असे लोक ग्रामपंचायतच्या टायमाला धाब्यावर सापडतात. शास्त्रामध्ये बाह्य रंगाला किंमत दिलेलीच नाहीये महाराज. तुमची धारणा झालेली तशी की ज्याचे शिष्य मोठे तो सगळ्यात मोठा बाबा, ज्याची गाडी मोठी तो सगळ्यात मोठा बाबा, ज्याची कीर्तनाची फी मोठी तो सगळ्यात मोठा बाबा, ज्याचे फॉलोअर्स जास्त तो सगळ्यात मोठा बाबा. कोणी सांगितलंय तुम्हाला? अरे इंस्टाग्रामवर चाळे करणारे या शंभड्या पोरी, त्यांचे सुद्धा फॉलोअर्स महाराज मिलियन्स मध्ये. मग का तुम्ही त्यांना साधू म्हणणार आहे का? दाढीवर जर महाराज म्हणसाल तर अस्वलाला सुद्धा हात केस आहे, मग तुम्ही त्याला साधू म्हणणार आहे का? साधूचं लक्षण सांगत असताना महाराजांनी सांगितलं, त्याची संत त्याची संत ज्यांचा हेत विठ्ठले नेनती काही टाना टोना. आणि नामस्मरणा वाचून या तुम्ही सर्व वारकरी संप्रदायाचे पाईक आहात. बसणारे मंडळी, एक वाक्य तुम्ही माझं हृदयात अंडरलाईन करून घ्या. जीवनामध्ये जर तुम्हाला फसगत नाही व्हावं वाटत असेल, जीवनामध्ये जर तुमचा विश्वासघात नाही व्हावं वाटत असेल, तर 2 लोकांवर विश्वास ठेवा. एक म्हणजे माझे ज्ञानोबराय आणि दुसरे म्हणजे माझे तुकोबराय. बाकीच्यावर विश्वास ठेवायची गरजच नाही महाराज. बाकी तुम्ही एखाद्याचं कीर्तन ऐकून त्याच्यावर विश्वास ठेवसाल, त्यानं काही उद्योग केले की लोक म्हणतात बाबा बाबा महाराज बिघडले हो. अहो महाराज लोक बिघडेल नसतात, तुम्ही बिघडलेल्या महाराज लोकांच्या नादी लागले हे तुमचं पाप आहे. बरोबर आहे का नाही? तुम्ही ज्ञानोबराय तुकोबरायचे फोटो घरात सोडून बावळ्या महाराज लोकांचे फोटो घरात लावता. पांडुरंगाचा फोटो सोडून जिवंत माणसाच्या आरत्या करता, हा बावळटपणा आहे. 4092 अभंग गाथ्यामध्ये, पण तुकोबरायने कधीच सांगितलं नाही माझा फोटो घरात लावा. ज्ञानोबरायमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये 9030 ओव्या आहे, एकाही ओवीमध्ये ज्ञानोबरायने सांगितलं नाही माझी आरती करा. गेल्यानंतर आपण आरती करतोय. इथं जिवंतपणीच लोक आरत्या करून घेतात महाराज. आणि त्या महाराजांना काही लफडं गेलं लोक म्हणतात बाबा 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 आता महाराज लोक बिघडले. आम्ही तुम्हाला नादी लागायला सांगितलं होतं त्यांच्या? मी कीर्तनकार असून तुम्हाला सांगतो, ज्ञानोबराय तुकोबराय सोडून दुसऱ्यावर विश्वास ठेवू नका. पण आपली धारणा बाह्य रंगावर चालली आणि बाह्य रंगाच्या नादी लागली तर निश्चित तुमचा घात ठरलेला आहे. सध्याच्या युगामध्ये मार्केटिंगला खूप महत्व आहे महाराज. सोन्यापेक्षा बँटेक्स चांगलं चमकतं, सोन्यापेक्षा बँटेक्स जास्त चमकतं. पण बसणारी मंडळी, सोन्याला प्रचार करायची गरज नसती गड्यानो. तुमच्या हैदराबाद मध्ये एका सोनाऱ्यानं दौंडी दिली का? ऐका, आम्ही नवीन सोन्याचं दुकान टाकलंय आणि आमच्या दुकानामध्ये प्युअर 24 कॅरेट सोन्याचं दुकान आहे. सोनाराला सोन्याची चर्चा करायची गरज पडतच नाही. सोनाराला प्रचार सुद्धा करायची गरज पडत नाही. प्रचार बँटेक्सला करावा लागतो. गरम पाण्याने आंघोळ केली तरी कलर जात नाही. हे सोनार म्हणतो का बँटेक्सवाला म्हणतो? बँटेक्सवाला म्हणतो. म्हणून जिथं मार्केटचा एक नेम आहे, मार्केटचा काय नेम आहे? ज्याचं मार्केट जास्त त्याचं समजून चालावं की तो प्रोडक्ट बहुतांशी काय असतो? खोटा असतो महाराज. फॅरम लावली लावा तुम्ही गोरे वसाल. फॅरम लावलीवाला मालक श्रीमंत झाला, पण बया तुमचे थोबड अजून गोरे झाले नाही. आणि फॅरम लावलीनं जर लोक गोरे झाले असते तर वेस्ट इंडिजचा ब्रँड लावला काळा कशाला राहिला असता? त्यानं दुकान टाकलं असतं फॅरम लावलीचं. मार्केटिंगनं माणूस मोठा होत नाहीये. काही गोष्टी तुमच्या प्रारब्धात असाव्या लागतात. अरे खरं सांगू का तुम्हाला, लोकांची धारणा चुकीची होऊन गेलेली. बाह्य रंगाने कोणी कोणाला साधू ठरवतो. बाह्य रंगाने साधू ठरवू नका. महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये 2 महात्मे एवढे चांगले दिले आपल्याला. एक माझे ज्ञानेश्वर महाराज आणि दुसरे माझे तुकोबराय. करील ते काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्ध अंगी परिपाहे बीज शुद्ध अंगी. करील ते काय
हे महाराज. म्हणून बसणारे मंडळी बाह्य रंगाला शास्त्राने किंमत दिली नाही. मग काव महाराज वैष्णवाचे 4 प्रकार सांगितले, वैष्णवाचं एक बाह्य लक्षण सांगितलं, पण त्या वैष्णवाचं आंतरिक लक्षण काय आहे हे ज्यावेळेस तुकोबराला विचारलं, तुकोबराय त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात. वैष्णव तो जया, 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 वैष्णव तो जया. अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, नाही अनिक प्रमाणे, नाही अनिक प्रमाणे. अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, नाही अनिक प्रमाणे, नाही अनिक प्रमाण. हरी वैष्णव तो जया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया. वैष्णव तो जया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया. घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझे तुकोबराय सांगतात अवघी देवावरी माया. अवघ या शब्दाचा अर्थ काय होतं? अवघ या शब्दाचा अर्थ आहे संपूर्ण, संपूर्ण या शब्दाचा अर्थ आहे सर्व, आणि सर्व या शब्दाचा अर्थ आहे सगळं. शब्द जरी वेगळे वेगळे असेल, अवघ, संपूर्ण, सर्व आणि सगळं, तरी पण याचा अर्थ असा आहे की देव सोडून त्यांच्या जीवनामध्ये दुसरा विषयच नाही. त्याला काय म्हणतात? अवघ. एक साधक तुकोबरायकडे गेला, बाबा अवघ प्रेम माणूस देवावर कसं करू शकतो? शक्यच नाहीये. भगवंताने प्रेम करण्यासाठी काही गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने माणसाचं शरीर आहे, समाज आहे आणि पैसा आहे. या 3 गोष्टीवर माणूस जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही महाराज. पहिलं प्रेम माणूस माणसाच्या शरीरावर करतो. बसणाऱ्या कोणत्या तरी माणसाला असं वाटतं का आपले काळे केस पांढरे व्हावे? वाटतात दादा? बरोबर आहे का नाही? कोणत्या तरी माणसाला असं वाटतं का वयाच्या अगोदर आपलं टक्कल पडावं? वाटतच नाही महाराज. माणूस माणसाच्या शरीरावर एवढं प्रेम करतो. अरे म्हाताऱ्या माणसाला म्हातारं म्हणलं तर राग येतो. एखाद्या म्हाताऱ्या बाईला जर आपण आजी म्हणलं ना, तिला असं वाटतं मला मरेपर्यंत लोकांनी ताईच म्हणावं, आजी म्हणूच नाही. बरोबर आहे का नाही? मग एवढं जर लोक माणसाच्या शरीरावर प्रेम करत असेल, दुसरं प्रेम करतो समाजावर. अरे आज चांगले कपडे तरी कशाला घालायचे, लोक काय म्हणतील म्हणून. परिस्थिती नसताना एवढे 20-20, 25-25, 30-30 लाख रुपये पोरीच्या लग्नाला खर्च करायचा कशासाठी? लोक काय म्हणतील. गाड्या कशासाठी घ्यायच्या? लोक काय म्हणतील. मी याच्या पुढे जाऊन सांगू का, लोक कपडे सुद्धा लोक काय म्हणून चांगलं घालतात. लोक कीर्तनाला सुद्धा लोक काय म्हणतील म्हणून येतात. अरे लोक काय म्हणतील म्हणून कीर्तन नको ऐकू. माझा पांडुरंग परमात्मा काय म्हणून कीर्तन ऐका. दुसरं प्रेम समाजावर करतो आणि तिसरं प्रेम करतो पैशावर. पैशावर प्रेम करत नाही असा जगात माणूसच नाही महाराज. महाराजांनी सांगितलं सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे सब पैसे के भाई, सब पैसे के भाई. दिल का साथी नहीं रे कोई, दिल का साथी नहीं रे कोई, दिल का साथी कोई नहीं रे
तुमच्याकडे सत्ता आहे, जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे तोपर्यंत लोक वा 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 ओळख जरी नसले तरी म्हणतील हो ते आमचे पाहुणे आहे बरं, हे तुम्हाला नाही आहे, हे पैशाला आहे. मी नाही बोलत, महाराज सांगतात पैसा तारो तीन नाम परशा परशु परशुराम. ज्याच्याकडे पैसा नाही लोक त्याला एकरी आवाजात आवाज देतात, ए परशा इकडे. ज्याच्याकडे थोडाफार पैसा आहे परशु, आणि एखादा प्युअर गदा असू द्या फक्त शावकार असू द्या लोक म्हणतात परशुराम जी. जी त्याला नाही हो, त्याच्या पैशाला आहे. महाराज वेळे होते का तू कोबराय धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. मी तर नेहमी सांगतो ज्याच्या जीवनात अर्थ नाही त्याच्या जीवनाला अर्थ सुद्धा नाहीये. महाराज जगातल्या कोणत्याही गोष्टी करायच्या अरे एक काळ असा होता महाराज की लोक आपल्याला पाहून पाठ फिरवायचे, बरोबर आहे का नाही. आज आपल्याला पाहून लोक सेल्फी घेतल्याशिवाय जात नाही. हे काही तुम्ही लय चांगल्या कुळात जन्माले म्हणून नाहीये. आता तुमच्याकडे संपत्ती आली, आता तुमच्याकडे गाड्या आल्या, आता तुमच्याकडे घोड्या आल्या, मग लोक हा जगाचा नेम आहे. या 3 गोष्टीवर माणूस सर्वात जास्त प्रेम करतो. पण तुकोबराय सांगतात या 3ही गोष्टीवर साधू संतांनी लात मारली. प्रमाण घ्या. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विजय होता नारायण, विजय होता नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विजय होता नारायण, विजय होता नारायण. नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, ए नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता, नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला. ओ विषय तोटांचा झाला नारायण, विषय तोटांचा झाला नारायण, विषय तोटांचा झाला नारायण, विषय तोटांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. रे जगद्गुरु तुकोबराने या गोष्टीला किंमत दिली नाही. मी नेहमी सांगत असतो तुमचे एरवित धन ते मज मृत्युके समान, सोने रुपये आम्हा मृत्युके समान, माणिक पाषाण. अरे महाराष्ट्र राज्याचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक माझे छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायकर नजराना घेऊन गेल्यानंतर तुकोबराने म्हणाव आम्ही तेने सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे एरवित धन ते मज मृत्युके समान. वारकरी संप्रदायातल्या कोणत्या संताला तुम्ही पैशात विकत घेऊ शकत नाही. वारकरी संप्रदाय खूप श्रीमंत आहे हो. या काही लोकांनी वारकरी संप्रदाय गरीब दाखवलाय महाराज. हे पापी लोक आहे खरं सांगतो तुम्हाला. आपण खूप चांगल्या लोकांचे पोर आहोत. राजा याची कांता काय भीक मागे मनाची आजोगे. अरे ज्या महात्म्याच्या कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराज येऊन बसत असेल तो वारकरी संप्रदाय गरीब कसा आहे मला हा प्रश्न पडतोय महाराज. जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ, आवाज कमी कर, जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ, ज्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे अशा माणसाचे आपण लेकर आहे हो महाराज. पण लोकांना असं वाटतं वारकरी संप्रदायाच्या लोकांनी फाटके कपडे घातले पाहिजे, वारकरी संप्रदायाच्या लोकांनी चाट्या केल्या पाहिजेत, हे हातात शेंड्या ठेवल्या पाहिजेत, वारकरी संप्रदायाच्या लोकांनी नुसतं रेल्वेनंच लोकलमध्ये प्रवास केला पाहिजेत, कधी विमानानं जायचं नाही, कधी चांगल्या गाड्या घ्यायच्या नाही. अरे असं नाहीये. कालाय तस्मै नमः. तुम्ही कालानुसार बदललं पाहिजेत महाराज, बरोबर आहे का नाही. कालानुसार बदलल्यावरच जमणार आहे ना महाराज. आता पहिल्या माता मावल्या नाट्याच म्हणतात ना तुमच्या तिकडं, नाटी पातळ काय म्हणतात तुमच्या तिकडं, आजी नाटी घालतात, बरोबर आहे का नाही. मग तुम्ही आता नाटी घालत होत्या माया जुन्या म्हाताऱ्या हो पहा माझ्याकडं, तुम्ही नाटी घालत होत्या, मग तुमच्या सुनाला तुम्ही सांगणार एक नाटी घाल म्हणून? हा अजिबात नाही. तसं जर म्हणलं ती म्हणून तू घराच्या बाहेर वय
अरे तुम्ही नाटी घातली तो तुमचा काळ वेगळा होता. काही लोक म्हणतात महाराज आम्ही 72च्या दुष्काळामध्ये आम्हाला भाकरी खायला भेटली आणि मग आम्ही काय करावं त्याला. आमचा जन्म 89चा, आम्ही 72चा, आम्हाला सांगून फायदा नाही ना महाराज. त्या काळामध्ये तुम्हाला खायला भेटत नव्हतं हे तुमचं नशीब आहे. या काळामध्ये आम्हाला 2 टाइम गुलाबजाम खायला भेटतात ते आमचं नशीब आहे. त्याला आपण काय करायचं महाराज. बरोबर आहे का नाही. कालानुसार तुम्ही बदललं पाहिजेत महाराज. आता आपल्या वाडवडिलांनी आजोबांनी खूप काही कष्ट केले. आमच्या शिवाजी दादांच्या आजोबांनी म्हणजे आमच्या मारुतीरावांनी, बरोबर आहे का नाही, खूप काही कष्ट केले. साध्या घरात राहिले. आता ते साध्या घरात राहिले म्हणजे शिवाजी दादांना बंगले बांधायचं नाही असं नाही महाराज. बरोबर आहे का नाही. अरे त्यांचा तो काळ होता, त्यांची ती परिस्थिती होती. त्या काळामध्ये त्या गोष्टी शक्य होत्या. आता काल खूप मुबलक झालाय महाराज. म्हणून संप्रदायाचा प्रचार सुद्धा माणसाने ऐश्वर्यात केला पाहिजे, एकदम थाटामाटात केला पाहिजे. सप्ताह सुद्धा भिकाऱ्यासारखा करत जाऊ नये. सप्ताह सुद्धा ऐश्वर्यात करायचा. तुम्हाला काय आहे, देवानच दिलेलं आहे त्याच्यातूनच तुम्ही खर्च करायचंय. आमच्या शिवाजी दादाला विचारून पहा, आमच्या सप्त्याला येतात हे सगळे सचिन भैया वगैरे, बघा तुम्ही. नसल आले ते एकदा चोख उभरायच्या सप्त्या लिहून पहा. एकदा गुलाबजाम केले की दुसऱ्या दिवशी गुलाबजाम नसतात. आता यांचीच गुलाबजामची पंगत होती महाराज. बरोबर आहे का नाही. त्यांना माहिती आहे शेवटच्या दिवशी आमरस असतो. याचं मला एवढंच सांगायचं, आपण काही घेऊन आलो का नाही. आपल्या जवळ जेवढं आहे तेवढं देवासाठी खर्च करा. देव तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात दिल्याशिवाय राहणार. देवाचा स्वभाव आहे घेसी तेव्हा देसी ऐसा अससी. जगामध्ये तुम्हाला मारवाडी आणि जैन समाज कधीच गरीब दिसणार नाही. तुम्ही म्हणसाल महाराज का. ते जर 100 रुपये कमवतात तर त्यातले 40 रुपये 60 रुपये ते देवासाठी खर्च करतात, गोमातेसाठी खर्च करतात. आपले लोक एवढे हलकट आहे महाराज, कीर्तनाला आले तरी चपला चोरतात हो. हे श्रीमंत होण्याचा काही विषयच नाही ना महाराज. तुम्ही बघा ना, मला जैन असा दाखवा की तो गरीब आहे. एक मारवाडी दाखवा असा गरीब, अजिबात नाही महाराज. बरोबर आहे का नाही. का त्यांनी 200 कमवले तर ते कमीत कमी 60-70 रुपये गोशाळेसाठी खर्च करतात, अन्नदानासाठी करतात. अरे ज्या बद्रीनाथ केदारनाथला लोकांना चालता येत नाही तिथं सुद्धा पंजाबच्या लोकांनी लंगर लावलेली. लंगर कळतील तुम्हाला. अमरनाथला गेले का तुम्ही. अमरनाथला जा. अमरनाथला जाता जाता माणसाला चालता येत नाही अशा ठिकाणी सुद्धा तिथल्या लोकांनी काय लावली, लंगर लावली. का सगळ्यात मोठं जर पुण्य कशामध्ये असेल तर ते अन्नदानामध्ये, गायीच्या दानामध्ये. म्हणून दान देत असताना सुद्धा पैशा स्वरूपात कोणाला दान देत जाऊ नका. एखाद्यानं मागितलं बाबा मला भूक लागली 100 रुपये द्या, त्याला 100 रुपये नका देऊ. खाली उतरा, त्याचा हात धरा, त्याला जेवायला घेऊन जा, 2 चपात्या खाऊ घाला, भाजी खाऊ घाला, पैसे देऊ नका. तुम्ही जर एखाद्या भिकाऱ्याला 100 दिले आणि त्या भिकाऱ्यानं जर दारू पिली तर अर्ध पाप तुम्हाला लागतंय. काय लागतंय. म्हणून देशेचे कालेचे पात्रेचे भूदेवता इथं आहे. कोणालाही दान देता असताना देश काल पात्र पाहिलं पाहिजेत. म्हणून कोणालाही दान देऊ नका. काही दिव्यांग लोक दिवसभर भीक मागतात आणि संध्याकाळी पिक्चरला जातात. नाही कळलं, चला पुढे चला, ताण नका घेऊ तुम्ही. म्हणजे नाही जाऊ दे ते. म्हणून दान देत असताना काहीतरी गोष्टी पाहिल्या पाहिजे. जगद्गुरु तुकोबरायचं जीवन भगवंत स्वरूप झालेलं होतं. म्हणून विषय तो त्यांचा झाला नारायण. काय वेळ लागलो होतं महाराज. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, दिन रजनी हाची
मना लागली या छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया गोविंदासनी गोविंद शैनी गोविंद त्यामणी बैसरासे. याचं कारण एवढं होतं की त्यांची अवघी देवावरी माया. मग महाराज सांगतात ज्याचं अवघ प्रेम देवावर आहे, संसारातल्या प्रत्येक गोष्टी त्यांनी तृणवत समजल्या नाही. अनिक प्रमाण तन धन तृणजन. तृण या शब्दाचा अर्थ आहे गवत. तृण या शब्दाचा अर्थ काय? गवत. गवताप्रमाणे जन समजलं, गवताप्रमाणे तन समजलं आणि गवताप्रमाणे धन समजलं. एक साधक तुकोबरायकडे गेला, बाबा ज्यांचं अवघ प्रेम देवावर आहे, संसारातल्या प्रत्येक गोष्टी ज्यांनी तृणवत समजलेल्या आहे, अशा वैष्णवाच्या जीवनामध्ये जर काही परमार्थिक संकट आलं ते परमार्थ सोडतात का? महाराज सांगतात अजिबात नाही. पडता जड भारी नेमान टळे निर्धारी. किती मोठं संकट येऊ द्या, मी दररोज कीर्तनाच्या माध्यमातून सांगतोय किती गोड अभंग आहे. पहा पाहती पांडव अखंड वनवासी. पाहती पांडव अखंड वनवासी. पांडव अखंड वनवासी. पाहती पांडव अखंड वनवासी. पाहती पांडव अखंड वनवासी. पाहती पांडव अखंड वनवासी. त्या देवासी आठविती. त्या देवासी आठविती आठविती. पाहती पांडव अखंड वनवासी. पाहती पांडव अखंड वनवासी. पांडवाच्या जीवनामध्ये थोडं संकट नाही आलो महाराज. लक्षागृहाला आग लावलेली आहे. विषाचे लाडू खाऊ घातले. भर सभेमध्ये माझ्या द्रौपदी आई साहेबाला नग्न करण्याचा प्रयत्न केला. बसणारे मंडळी, एक वाक्य गड्यात हृदयावर लिहून ठेवा. बिना बनवास के जीवन में कभी सुखवास आ ही नहीं सकता. अरे दुःखाशिवाय सुखाची किंमत कळल तरी कशी महाराज. एवढं संकट आलं तरी तुकोबराय सांगतात पाहती पांडव अखंड वनवासी. परित्या देवासी आठविती. परित्या देवासी आठविती आठविती. पाहती पांडव. एवढ्यावर थांबले नाही तुकोबराय. दुसरं उदाहरण भक्त प्रल्हादजीचं देतात. अरे गावामध्ये डौंदी दिली होती भक्त प्रल्हादजीच्या बापाने हिरण्यकश्यपूने. ऐका हो ऐका, जो कोणी माझ्या राज्यामध्ये देवाचं चिंतन करल त्याला सुळावर दिल्या जाईल. पण काय भगवंताची लीला आहे महाराज. जो राक्षस होता, जो देवाचा विरोधी होता, त्याच्या घरी हरिभक्ताला जन्माला घातलंय. प्रल्हादासी पिता हो करीतो जाचनी. परितो स्मरे मनी नारायण नारायण. बसणारे मंडळी, अरे समाजाने परमार्थ करण्यासाठी विरोध करावा यात नवल नाहीये. नातेवाईकांनी परमार्थ करण्यासाठी विरोध करावा या नवल नाहीये. स्वतःच्या बापाने परमार्थ करू दिला नाही. मीराबाईचं सुद्धा काय होतं महाराज. लोग कहे मीरा भैरे द्वावरी. बाप कहे कुलनासी रे. बाप कहे. एवढ्यावर थांबले नाही. विष का प्याला राजा जी ने भेजा. पिबत पिबत मेरा हासी रे.
स्वतःच्या बापाने विष पाजलं तरी सुद्धा परमार्थ नाही सोडला. मायबाप तुम्हाला आणि मला परमार्थ करण्यासाठी किती मोकळी की माया हो. तुम्ही इथून घरी गेल्या आणि कीर्तनाला गेल्या म्हणून तुमच्या सासून तुम्हाला विष पाजला असं झालं का हो? हा, तुम्ही सासूल 5 साल तो भाग सोडून द्या, पण तुम्ही गेल्यानंतर तुम्ही आता कीर्तनालाच का गेल्या होत्या? महाराजाच्या कीर्तनाला का गेल्या? म्हणून तुमच्या घरच्यांनी विष पाजलं. अरे किती परमार्थाला मोकळी आहे. मीराबाईने भजन केल्यानंतर लोक म्हणायचे, लोग कहे मीरा भाई रे बाबरी. मी नेहमी सांगतो, काहे तेरी अखियों में पानी, काहे तेरी अखियों में पानी हो, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, सबके लिए मैं मुरली बजाऊं, नाच नाच सारे जग को नचाऊं. सिर्फ राधा नहीं है मेरी रानी, राधा नहीं है मेरी रानी हो, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी. एवढं दुःख आलं तरी पण भगवंताचं चिंतन नाही सोडलं. आपला तर नुसतं पावसानं सोयाबीन गेली कपाशी गेली तरी आपण देवाला शिव्या द्यायला लागलो. कुठं त्यांची धारणा आणि कुठं तुमची माझी धारणा. आपल्या जीवनामध्ये छोटंसं संकट आलं तरी आपण देवाला म्हणतो, देवा तुला का मीच दिसलो का? देव तुमचं चांगलंही करत नाही आणि देव तुमचं वाईटही करत नाही. तुम्ही जसं पेरसाल तसं उगवणार आहे. तुम्ही गहू पेरले की हरभरा येणार नाही, आणि तुम्ही हरभरा पेरलं तर गहू येणार. म्हणून आजपासून तरी चांगलं पेरायचं शिका. बरोबर आहे का नाही? लोकांना प्रेम द्या, लोक तुम्हाला प्रेम देतील. तुमच्याकडे प्रत्येकाकडे मोबाईल आहे का नाही? मोबाईल, त्या मोबाईलमध्ये 3 ॲप्स आहे. व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे आणि फेसबुक आहे का नाही? मग या 3 ॲपचा एक स्वभाव आहे. तुमचा जर वाढदिवस असेल, मी जर म्हणलं हॅपी बर्थडे दादा, जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. माझा वाढदिवस असल्यानंतर तुम्ही म्हणणार, आपण दुसऱ्याला म्हणा गुड मॉर्निंग, तुम्हाला तो म्हणणार गुड मॉर्निंग. आपण म्हणा जेवण झालं का दादा, तो म्हणणार जेवण झालं का दादा. तुम्ही जर दुसऱ्याला शुभेच्छा दिल्या नाही तर तुमच्या वाढदिवसाला कोणी देईल का हो? मोबाईलचा सुद्धा स्वभाव आहे, तुम्ही लोकांना द्या तेव्हा लोक तुम्हाला देतील. तसं व्यवहाराचा नेम आहे. तुम्ही लोकांना चांगलं म्हणा, लोक तुम्हाला चांगलं म्हणल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही लोकांना प्रेम द्या, लोक तुम्हाला प्रेम दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कधीतरी या तोंडाने म्हणलं पाहिजेत, वाह काय दादा, असं तुम्ही कधीतरी कोणाला म्हणा ना, तेव्हा लोकही तुम्हाला म्हणतील. तुम्ही नुसतं कुचक्यावानीच वागता, मग लोक तुम्हाला कसं काय चांगलं म्हणतील? जसं पेरसाल तसं उगवणार आहे. म्हणून चांगलं पेरा गड्यांनो. एवढं संकट भक्त प्रल्हादजीच्या जीवनामध्ये आलं. महाराज सांगतात, प्रल्हादासी पिता हो करीतो जाचनी, परितो स्मरे मनी, नारायण नारायण पाहती पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठविती, परित्या देवासी आठविती, आठविती पाहती पांडव अखंड वनवासी. म्हणून पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी, अभंगाची संगती लावून घ्या. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. ज्याचं अवघ प्रेम देवावर आहे त्यानं संसारातल्या प्रत्येक गोष्टी तृणवत समजल्या. अशा वैष्णवाच्या जीवनामध्ये किती जरी मोठं संकट आलं तरी तो आपला परमार्थ सोडत नाही. असाच वैष्णव कोणत्याही जाती कुळामध्ये जन्माला हो. तुकोबराय सांगतात, भगवान परमात्मा त्यांच्या जाती कुळाचा विचार करत नाही. तुका म्हणे याती, 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 तुका म्हणे याती. ओ दया ती भलती नाही आणि प्रमाण नाही आणि
वचनामध्ये तुकोबराय सांगतात, ज्याचं अवघं प्रेम देवावर आहे, संसारातल्या प्रत्येक गोष्टी ज्याने तृणवत समजलेल्या, अशा वैष्णवाच्या जीवनामध्ये किती जरी मोठं संकट आलं तरी तो आपला परमार्थ सोडत नाही. असाच वैष्णव कोणत्याही जातीकुळीमध्ये जन्माले, जगाचा मालक त्यांच्या जातीकुळाचा विचार करत नाही. भगवान परमात्म्याने प्रेम फक्त आणि फक्त जो विचार केलाय तुमच्या प्रेमाचा, किती प्रमाण म्हणायचे. सबसे ऊंची, आवाज कमी कर रे, प्रेम सगाई, थोडा विको दे, आवाज कमी ठेव, थोडा किंचित विको दे, जास्त नको देऊ. दुर्योधन का मेवा त्यागा, साग विदुर कर खाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. अरे दुर्योधनाच्या घरचा 56 प्रकारचा भोग त्यागलाय आणि विदुर काकाच्या कन्या खाल्ल्या. नाथ बाबा सांगतात, हा विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदे झाला. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदे झाला. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदे झाला. ओ मनमोहन मुरली वाला, मनमोहन मुरली वाला, प्रकारचा भोग भगवंताने तारला. याचं कारण विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदे झाला. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदे झाला. मनमोहन मुरलीवाला. देवाला जे पाहिजे तुम्ही ते देतच नाहीये. देवाला पाहिजेत प्रेम, देवाला पाहिजेत भाव, देवाला पाहिजेत भक्ती, देवाला पाहिजे श्रद्धा. तुम्हाला असं वाटतं की देव काही आपली बायकोची जणू काही कसं घुमाघुमी करायला. लोक देवाला वेडं समजतात. अरे देवाला वेडं समजू नका गड्यांनो. चालूपणा माणसाने मित्रासोबत केला तरी चालेल, पण देवासोबत करू नका. नाथ महाराज सांगतात, रांडविने जेवी शृंगार पैकेला, प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा. प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा. प्रेम सुख देई, प्रेम सुख दे. भगवंताला प्रेम पाहिजे. प्रेम असल, श्रद्धा असल, भाव असल तर त्याला कशाशीच काही घेणं देणं नाही. भगत के बस में है भगवान. पण कोणत्या भक्ताच्या? जो भगवंताला प्रेम देतोय. पत्रम पुष्पम फलम तो यम मे भक्त्या प्रयशति तदहम भक्ती प्रतमश्नामी प्रयतात्मनः. काय देता हे पाहत नाही, कोणत्या भावनेनं देतोय. शबरीन काय दिलो? उष्टे बोरं दिलं. काय दिले? पण त्या बोराच्या मागे तिची श्रद्धा किती. 14 वर्ष वाट पाहिली. राम आएंगे तो अंगना सजाओगे, मेरे झोपड़ी के भाग आज खिल जाएंगे. राम आएंगे. 14 वर्ष वाट पाहिली माया. किती वर्ष वाट पाहिली? किती? 14. तुम्हाला तर असं वाटतं एकदा पंढरपूरला गेले म्हणजे पांडुरंग परमात्मा आपल्या घरी सालानच राहायला पाहिजे. लोकांची धारणा अशी झाली. लोकांना असं वाटतं एकदा तिरुपतीला गेलं, दर्शन करून आलं, टक्कल करून आलं की लगेच देवाना आम्हाला करोडपती केलं पाहिजे. तुझ्या बापान ठेवलं का शायन्या? हे सगळे 2 नंबरवाले तिरुपतीला जातात. खरेदी झाली की तिरुपती, खरेदी झाली की तिरुपती, लिटिगेशन काढलं की तिरुपती. असं नसतं होतो. देवाची कृपा होणं म्हणजे पैसा मिळणं नाही. देवाची कृपा म्हणजे बायको मिळणं नाहीये. देवाची कृपा म्हणजे पोरं होणं नाहीये. देवाची कृपा म्हणजे नाव मोठं होणं नाहीये. देवाची कृपा म्हणजे संसारातून लक्ष विचलित होऊन ते लक्ष परमात्म्याकडे जाणं, ही खरी देवाची कृपा आहे. देवभक्ता लागी करून येते संसार. काही लोक म्हणतात महाराज आपण जर म्हणलो लय सुंदर गाडी घेतली, काय सांगा महाराज
काही नव्हतं हो, पण देवाची कृपा आहे. अरे गाडी घेणं, बंगला बांधणं, नाव होणं हे तुमच्या प्रारब्धाचा विषय आहे. तिथं देवाच्या कृपेचा काहीच संबंध नाही. अरे देवाची कृपा तुकोबरावर झाली, बायको अन्न करता मेली. देवाची कृपा ज्ञानोबरावर झाली, मधुकरी नाही दिली लोकांनी. ज्यांच्यावर देवाची कृपा, अरे सुदाम्यावर देवाची कृपा झाली, सुदाम्याला सुद्धा खायला भेटलं नाही. पण खरं सांगू का महाराज, लोकांची धारणा वेगळी होऊन गेली. म्हणून परमार्थ श्रद्धेनं करा, भावनेनं करा. मी दररोज सांगतोय, तू का म्हणे याती हो का तयाती भलती. भागवतातल्या 4 ओव्या तुम्हाला सांगतो, किती सुंदर आहे पहा. विदुरदासी पुत्र प्रसिद्धू, त्यासी आवडला गोविंदू. झाला वैष्णवा माझी बंधू, कैचे निंदू म्हणावा. पहिली ओवी. दुसरी, राक्षसा माझी बिभीषण हो, दैत्या माझी प्रल्हाद जान. भगवंतासी अनन्य शरण, वैष्णव पण तेने त्यासी. बसणारी मंडळी, तिसरी ओवी ऐका. योनी जन्मला मर्कट, वैष्णवा माझी अति श्रेष्ठ. हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. वानर योनीमध्ये जन्माला आलेले हनुमंतराया, तरी सुद्धा भक्ती क्षेत्रामध्ये एवढा मोठा अधिकार प्राप्त झाला. तुकोबराय सांगतात, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावया सुबटा. आता शेवटची ओवी ऐका. पक्षा माझी केवळ निंदू, जटायू उद्धरिला म्या गिधू. उद्धरिला धर्म व्याधू, भाव सिद्धू मदती. जटायू सारख्या प्राण्याचा उद्धार होतोय. अरे रावणानं बायको पळवली, त्या रावणाला मोक्ष मिळतोय. तर तुमच्या आणि माझ्या जीवनाचा निश्चित उद्धार होईल. फक्त परमार्थ श्रद्धेनं करा, भावनेनं करा. मी दररोज एक वाक्य सांगतो, आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है. लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो, मेरा भगवान तो आपको आपके नियत से ही जानता है. विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, हरे विठोबार कुमारी, 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 विठोबार कुमारी. पुंडलीक वरदा विठ्ठल, श्रीज्ञानदेव तुकारा. विठोबारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी. पुंडलीक वरदा विठोबार कुमारी, 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 विठोबार कुमारी. हरे विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार विठोबार. तुका म्हणे याती हो का तयाती भलती, नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन. म्हणून बसणारे मंडळी, माझी विनंती आहे, प्रत्येकाने भगवंताचं चिंतन करा.
पण ते श्रद्धेनं करा, भावनेनं करा, प्रेमानं करा. निश्चित प्रेमानं जर भगवंताचं चिंतन केलं तर काय नाही केलं महाराज. अर्जुनासाठी सुभद्रा झालाय माझा जगाचा मालक. उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठ भाव भक्ती देखून या. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. बसणारी मंडळी आवाज कमी कर. सजन कसाया विकुला गे मौस माळ्या सावत्यास खुरपुला गे. मीराबाई साठी घेतो विष प्याला दामाजीचा झाला पडिवार. घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची. अरे त्यानं काय नाही केलं महाराज. फक्त तुम्ही श्रद्धेनं परमार्थ करा. निश्चित माझा जगाचा मालक तुमची संसार रूपी नौका पैल तीराला नेल्याशिवाय राहणार नाही. आमच्या शिवाजी दादाने खूप कष्ट करून मेहनत करून एवढं सुंदर हे ऐश्वर निर्माण केलं. मला आनंद याचा आहे. संपत्ती एवढी मोठी असून सुद्धा, एवढी मोठी प्रॉपर्टी असून, एवढं मोठं हैदराबादमध्ये नाव असून येत किंचितही त्या संपत्तीचा काय नाहीये, अभिमान नाहीये, काही गर्व नाहीये. का? अजून सुद्धा मातीशी जोडलेला हा महात्मा आहे. जेवढं प्रेम हैदराबादवर आहे तेवढंच प्रेम गावच्या सप्त्यावर आहे. गावचा सप्ताह असा झाला पाहिजे, गावचा सप्ताह तसा झाला पाहिजे. याची माईक सिस्टीम घ्यायची, याला गायक बोलवायचं, त्याला वादक बोलवायचं. 24 तास मला तर फोन केलं तर त्यांचं दुसरीकडेच असतं. महाराज ह्या वर्षी आपल्याला गावचा सप्ताह असा करायचा, आपल्याला ह्या महाराजाचं कीर्तन घ्यायचं, आपल्याला त्या महाराजाचं कीर्तन घ्यायचं. एक सांगू का महाराज, इथं येऊन सुद्धा आपल्या गावाशी त्यांची नाळ चांगली जुळलेली आहे. निश्चित ज्ञानोबराय तुकोबरायची कृपा आहे. ज्ञानोबराय तुकोबरायची त्यांच्यावर खूप कृपा आहे. म्हणून एवढं असून सुद्धा परमार्थाशी सलग नाही. नाही तर पैसा असताना माणूस परमार्थिक, पैसा ही गोष्टच अशी आहे, ती माणसाला पैसा आला की एक तर ती दारूकडे ती, नाही तर पैसा आला की ती लोक तुम्हाला विनाश कानेकडे ती. पण एवढं असून सुद्धा कीर्तनाची आवड, महाराज मंडळीची आवड, काय गरज आहे. आता एवढं सुंदर नियोजन केलं, कीर्तन ठेवण्याची काय आवश्यकता आहे. पण खरं सांगू का महाराज, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, एवढं सुंदर त्यांचं परमार्थिक जीवन आहे. मला तरी असं वाटतं हे सगळं श्रेय जर कोणाला जात असेल त्यांचे वडील आमचे विजयकुमार आणि त्यांच्या मातोश्री. कारण की तयाचा हरिक वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, आपुलिया हिता जो असे जागता, आणि धन्य माता पिता तयाची. मातेला धन्यवाद दिलंय आणि पित्याला धन्यवाद दिला. का? मी मगाशी तुम्हाला सांगितलं, तुम्ही जसं पेरसाल तसंच उगवणार. आणि खूप कष्टामधून आमच्या शिवाजी दादाने हे सुंदर नियोजन केलंय. मला आनंद वाटतोय. पावसाची सुद्धा कृपा आहे बरं, नाही तर पाऊस खूप चांगला प्रेम करतोय सध्या महाराष्ट्रावर. आमच्यावर बी रात्रभर प्रेम केलं त्या बिचाऱ्यांनी. मी सांगितलं, म्हणलं कसं नियोजन करायचं, काहीतरी करू म्हणे. महाराज इथं जवळ मंगल कार्यालय, नाही तर वॉटरप्रूफ मंडप करू, काहीतरी करू, पण कीर्तन करायचं आणि करायचं, अशी त्यांची धारणा आहे. आणि निश्चित त्यांच्यामुळेच तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. मला सर्वांना एवढीच विनंती करायची, जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. थोडा वेळ माझ्या देवासाठी देत चला. तुम्ही त्याच्यासाठी वेळ देतो, तुमच्यासाठी देईल. मी नेहमी सांगतो, याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. कधीतरी भगवंताचं चिंतन करा. त्या राधा राणीला विनंती करा, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, जुबां पे राधा 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 नाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए. ओ दिन भी आए तेरे वृंदावन में आए हम, तुम्हारे चरणों में अपने सर को झुकाए हम. मेरी सारी उम्र वृंदावन में तमाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए. श्री राधा जी राधे राधे, श्री राधे
भगवंताचं भजन करा, निश्चित जगाचा मालक तुमची संसार रूपी नौका पैल तीराला नेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अगदी गोड नियोजन. तुम्ही मंडळी जरी थोडे असेल तरी पण तुम्हाला ऐकायची सवय आणि तुमच्यामध्ये आणि जेवण्यामध्ये जास्त अंतर न ठेवता, बरोबर आहे का नाही. कीर्तनाची वेळ 11 ते 1 होती, पण आम्ही रात्रभर प्रवास करून आलो. सकाळी यायला थोडा उशीर झाला. आमच्या शिवाजी दादामुळं तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. 1 दिवसाचं कीर्तन म्हणलं की जमावजमाव करायला खूप जड जातं महाराज. एक तर हैदराबाद हे सिटीमध्ये टाळकरी आणा, गायक आणा, वादक आणा. आम्ही माईक सिस्टीम सुद्धा महाराष्ट्रातून घेऊन आलोय महाराज. महाराष्ट्रातूनच आली ना, इथलीच आहे का? इथलीच आहे ना, इथंच राहता ना तुम्ही. वा वा वा. गायक तिकून आणले, वादक तिकून आणले, टाळकरी तिकून आणले. भविष्यात तर काही दिवसांना असं होणार आहे महाराज, ऐकणारे सुद्धा तुम्ही घेऊन या, आम्ही चार्जेस देऊन टाकू. ऐकणारे सुद्धा भेटत नाही आता, बरोबर आहे का नाही. मला तर फोन केला की महाराज आम्हाला टाळकरी पाहिजेत, आम्हाला गायकही पाहिजेत, आम्हाला वादकही पाहिजेत, माईक सिस्टीम पाहिजेत, यूट्यूबवाला पाहिजेत, सगळंच मागतात. भविष्यात अजून 5 वर्षामध्ये एवढा महाराष्ट्र देश डेव्हलप होईल की लोक म्हणतील महाराज 2-3 ट्रक लोक ऐकायला सुद्धा घेऊन या, आम्ही जेवणाची व्यवस्था करू, बाकी आमच्याकडून काही होत नाहीये. म्हणून तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. अगदी सर्वच वातावरण सुंदर आहे. फक्त सर्वांना विनंती करायची, परमार्थ प्रेमानं करा, श्रद्धेनं करा, आवडीने करा. आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी भावे गावे गीत शुद्ध करून या. भाव बळे आकळे एरविना, करतळी आवळे तैसा हरी. परमार्थ नावाची गोष्ट निश्चित भावनेनं करा. जर भावनेनं केली तर निश्चित माझा जगाचा मालक तुमचे संसार रूपी नौका पैल तीराला नेल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर